बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्यानं सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय। मात्र समाधानकारक बाब म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची साखळी खंडित करण्यात हिवताप विभागाला यश आलंय। हिवताप विभागाकडून घरोघरी जाऊन राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चिकनगुनिया आणि डेंग्यूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। गेल्या वर्षात डेंग्यूची 72 तर चिकनगुनियाची 25 रुग्ण होते। त्यापैकी एका डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याची नोंद आहे। तर चालू वर्षात डेंग्यूचे 20 आणि चिकनगुनियाचे 9 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण थांबवण्यात हिवताप विभागाला यश आल्याचं दिसून येत आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरातील पाणीसाठे तपासून पाहावे आणि किमान आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी डेंग्यूचे आणि चिकनगुनियाचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळत आहे। तेव्हा आपण जी चेन ब्रेक करायची जी सिस्टीम आपण करतोय, कन्सेप्टवर काम करतोय, त्याच्यामुळे हे पेशंट सुद्धा कमी प्रमाणात निघत आहेत। म्हणजे आपण ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवतो त्याच्यामुळे पेशंटच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या प्रमाणात घट झाली। आता मागच्या वर्षी डेंग्यूचे 72 रुग्ण होते आणि चिकनगुनियाचे 25 रुग्ण होते। आता चालू वर्षामध्ये डेंग्यूचे फक्त 20 रुग्ण आहेत आणि चिकनगुनियाचे 9 रुग्ण आहेत आणि हे सगळे रुग्ण ठणठणीत झालेले आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही। आता माझं या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपण आपल्या घरातले पाणीसाठे एकदा बघा, दर आठवड्याला एकदा बघा। त्याच्यामध्ये जर डेंग्यूच्या चिकनगुनियाच्या म्हणजे डासाळ्या असतील, कुठल्याही डासांच्या आळ्या जर त्याच्यामध्ये झालेल्या असतील, लार्वा दिसत असतील, तर त्याला तुम्ही पाणीसाठे तुम्ही एकदा खाली करून घ्या। खाली करण्यास योग्य नसतील तर त्याच्यामध्ये आमचे लोक येतील, टेमिफॉस सुद्धा त्याच्यामध्ये टाकून देतील आणि ज्या भागात पाणी टंचाई असेल त्यांनी ते पाणी गाळून वापरलं तरी ते चालेल।